सांगोला तालुक्यात रेशनचे धान्य लाटणाऱ्या नोकरदारांवर कारवाई करण्याचे पुरवठा विभागाला आदेश दिल्याची माहिती सांगोल्याचे तहसीलदार संतोष कंसे यांनी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिली। महाराष्ट्र शासन पुरवठा विभागाकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ दिला जातो। अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 2 किलो गहू 3 किलो तांदूळ योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 5 किलो हे मोफत धान्य दिले जाते। ही योजना गरिबांसाठी असताना सांगोल्यातील नोकरदार हे गोरगरिबांचे धान्य लाटत आहेत। त्यामध्ये 170 नोकरदार हे गोरगरिबांचे धान्य लाटत असण्याची आकडेवारी समोर आली आहे। यामुळे रेशनचे धान्य लाटणाऱ्या नोकरदारांवर कारवाई करण्याचे पुरवठा विभागाला आदेश दिल्याची माहिती सांगोल्याचे तहसीलदार संतोष कंसे यांनी दिली आहे।